नमस्कार, कसे आहात सगळे। आज आहे मुलांच्या सुट्टीचा दिवस। सुट्टीचा दिवस म्हटलं की सकाळची सुरुवातच उशिराने होते। सगळ्याच गोष्टी आरामात चालत असतात, त्याच्यामुळे स्वयंपाकसुद्धा माझा नेहमी उशिरा होतो। त्यामुळे ब्रेकफास्ट म्हटलं भरपेट करावा, म्हणून मी आज इथे बनवत आहे ऑमलेट पराठा। तर इथे मी एक अंडं फोडून घेतलं, त्याच्यात मीठ, हळद, मसाला घालून घेतलं। सिंपल रेसिपी आहे, झटपट होते आणि मुलांनी आवडीने खातात काहीतरी वेगळं। ऑमलेट चपाती आपण नेहमीच देतो मुलांना, हे ऑमलेट पराठा दिला ना की एकदम मस्त लागतो आणि मुलंसुद्धा आवडीने खातात। इथे चपाती आपला पराठा बनवून झाला की त्याच्यावरती आपल्याला जे आपण अंडं फेटून घेतलं आहे ते व्यवस्थित पसरून घ्यायचं सगळीकडे आणि हळूवारपणे तो परतायचा आहे, किंवा परताना आपल्या अंगावर उडू शकतो याची काळजी घ्यायची आहे। सो इथे माझं झालं आहे। इथे मी पिझ्झा कटरने 4 पीस करून घेतले। वरून चीज घालून तुम्ही दिला ना तर एक नंबर लागतो, नक्की ट्राय करा। आता होतं आपल्या स्वतःकडे लक्ष देत नाही, घरकामात सगळं बिझी होऊन जातो, त्यामुळे माझे केस एवढे गळत होते तर मी ही यूट्यूबवरच क्लिप पाहिली होती, म्हटलं चला ट्राय करायला काही हरकत आहे। इथे मी कोकोनट ऑइल घेतलं आहे, त्याच्यामध्ये माझ्याकडे ॲलोवेरा वगैरे सगळं मिक्स केलेलं एक ऑइल होतं, ते मी याच्यात ॲड केलं। कॅस्टर ऑइल ॲड करून मिक्स केलं आणि ते सर्व व्यवस्थित केसांना लावून घेतलं। आता 1 तास केसांना ठेवेपर्यंत मग बाकीची माझी सगळी जी कामं होती घरातली ती सगळी आटपून घेतली। मी कपड्याचं स्टँड आतमध्येच ठेवलं होतं, कारण पाऊस खूप पडत होता आणि माझ्या टेरेसवर एवढं पाणी येतं ना की कपड्यावरती सगळे परत कपडे भिजून जातात, मग त्यामुळे 2 दिवस स्टँड हे आतमध्येच होतं। सो मी ते सुद्धा छान मस्त ऊन पडलं होतं तर ते बाहेर ठेवलं आणि ते मी शॅम्पू तयार केला। म्हणजे जे आजकाल राईस वॉटर जे बरंच चाललं आहे, तर मी राईस वॉटर करून घेतलं आणि त्याच्यामध्ये शॅम्पू घालून ते मी केसाला लावलं। बघू आता याचा रिझल्ट मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन, थोडे दिवस वापरून पाहीन। आता तरी केस एकदम सॉफ्ट झाले होते, कारण मी त्याच्यात ॲलोवेरा जेलसुद्धा मिक्स केलं होतं। बघू आता। तर येताना ह्यांनी सामानसुद्धा आणलं होतं, सगळ्या भाज्या वगैरे मी व्यवस्थित साफ करून घेतल्या। तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून सांगत जावा। भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।